देवी स्पोर्ट्स कुसरुण संघ. लक्षात घ्या दोन्ही टीम सकाळीच आयोजकांनी आम्हाला सूचना दिल्यात की अंतिम गटात देखील आपल्याला 3 षटकांची खेळवायची आहे. आपलं सहकार्य अपेक्षित असेल प्लीज, कारण 6 वाजता अंधार होतो. तुम्हाला देखील सगळ्यांना माहिती आहे सध्या दिवस छोटा आहे आणि या ज्या प्रकारे भारतामध्ये हिवाळ्यामध्ये लवकर अंधार होतो त्यामुळे तुमचं सहकार्य अपेक्षित असेल मित्रांनो, त्यामुळे सहकार्य करा प्लीज. दोन्ही टीम 12 खेळाडू. डीके स्पोर्ट्स तुमची बॅटिंग आहे तर 12 खेळाडू पाठवा. ईशान वेलकम, तुझं देखील स्वागत आहे. या सामन्याला होते सुरुवात. उपउपांत्यपूर्व फेरीची लढत. पहिलं षटक घेऊन सूरज शिंदे. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर अपील केली जाते. बिग फिश इन टू द बास्केट. मोठी विकेट, मोठ्या विकेटचं पतन. ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं ती विकेट अगदी अलगद चाळ्यात अडकले. यासाठी ओळखले जातात अक्षय शिंदे, वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट. आणि काम आपलं त्यांनी चांगलं केलं. वाईट चेंडू आहे, एक धाव येईल, परंतु महत्वाचा विकेट प्राप्त झालाय. यासाठी आपण सातत्याने उल्लेख की एसटी रक्षक किती महत्वाचा घटक आहे. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर, सर्वोत्तम एसटी रक्षकांपैकी एक म्हणून या खेळाडूचं नाव. आज सकाळी विचार केला तर प्रथमेश शेलार यांचं ते एसटी रक्षण आपण पाहिलं एकता मिरगावसाठी, त्यांनी देखील चांगली कामगिरी केली होती. आणि आता आपण अक्षय शिंदे यांना पाहतोय. संतोष डिसले देखील चांगलं एसटी रक्षण करतात. संदीप बावडेकर हे देखील चांगले एसटी रक्षक आहेत. म्हणजे विविध खेळाडू आहेत पाटण तालुक्यामध्ये जे फक्त एसट्यांच्या मागे उभं राहून चांगलं प्रभावित करतात. मोठा मोठा खेळायचा प्रयत्न इथे चुकी झाली आहे. फलंदाज पुढे सरसावले होते आणि कदाचित अक्षय शिंदे आणि थोडीशी घाई गेली मी म्हणेन. एसटी रक्षकांच्या यादीमध्ये ही पाटण तालुक्यातील चर्चेमध्ये असलेली सातत्याने मोठी नावं. महेंद्रसिंग धोनी सर 0.7 सेकंदामध्ये फलंदाजाला यष्टीचित करण्याचा विश्व रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, धाव मात्र प्राप्त होणार नाही. डॉट बॉल. सूरज शिंदे मिस्टर KPL कुसुण प्रीमियर लीग या वर्षीची गाजवली होती अगदी जे आपल्या कुसुण गावामध्ये होते. कुसुण गावचं ते मैदान आणि त्या मैदानामध्ये खेळलेला त्यांनी खेळ आणि या ज्या प्रकारे त्यांचा खेळ राहिला होता. सूरज शिंदे हाफ टॅकर चेंडू बॅडमिंटन सोडण्याचा प्रयत्न पहा. एसटी रक्षण यासाठी आपण अक्षय शिंदे यांची वाहवा करतो. एवढ्या वेगाने आलेला चेंडू पकडणं किती कठीण असतं, परंतु सूरज शिंदे यांचा वेग, शेवटपर्यंत चेंडूवर असलेली नजर, अगदी यष्ट्यांना लगोलग उभे आहेत आणि पहिली स्लिप देखील तैनात केली. टीमची धावसंख्या 1-1. चला प्लीज टीम थोडंसं स्पीडअप करा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि विकेटचं होईल पतन. विजय सावंत, वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन मायादेवी स्पोर्ट्स कुसरुण या संघाचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक. आणि पहिल्या षटकात 2 धक्के दिलेत. इरादा पक्का तर दे धक्का आणि हा पहा विकेट. आणि चांगलं एशिया क्षेत्ररक्षण आपण पाहतोय विजय सावंत. 1-2 टीम संकटामध्ये आहे आणि संकटामध्ये असताना 2 गो. 2 चेंडूचा खेळ बाकी. दोन गडी बाद 1. ईशान आता आमच्यासोबत जोडलाय. चॉकलेट बॉय ईशान एक क्रिकेट प्रेमी आहे. ईशान स्वतः चांगलं लेदर क्रिकेट खेळतो. क्रिकेटचे धडे या गिरवत असतो. भविष्यामध्ये तो देखील मोठ्या स्तरावर खेळ पाटण तालुक्यावरचं नाव रोशन करेल ही सदिच्छा. इंद्रजित पाटील पहिला चेंडू पिकअप स्ट्रोक पिक केला.
आणि अगदी हवेमध्ये खेळायचा विजय सावंत. व्हॉट अ कॅच, अप्रतिम, अफलातून, असाधारण, अविश्वसनीय. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच असं का म्हटलं जातं. एका क्षणाला वाटलं की चेंडू मिड विकेट क्लिअर करेल. हा रिप्ले पाहायनं खूप मजेशीर असेल. आमचा तेजा हसतोय, जसं कॅमेरामॅनचं नाव येतं तेजाचं. हा पहा रिप्ले, हवेत खेळा इंद्रजित पाटील. दादांचा दादागिरी होण्याआधी संपले आणि पहा व्हॉट अ कॅच. उंच उडी घेत असताना अगदी शेवटच्या क्षणाला स्ट्रेच केलं स्वतःला. विकेट अटॅकच्या उंबरठ्यावर सूरज शिंदे. पहिली विकेट अटॅक येईल का मायादेवी चषकातील हे पाहायचंय. 3 गडी बाद, 1 खराब स्थिती आहे. नवीन बॅटर अक्षय शिंदे. संदीप दादा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सूरज शिंदे यांच्यासाठी 500 रुपये आणि विजय सावंत यांच्या जेलसाठी 500 रुपये. थँक्यू सो मच संदीप दादा शिंदे. आपल्या कुसरूंचे खेळाडू आहेत, ग्रामस्थ आहेत. विकेट हॅट्रिक पहिली मायादेवी चषक 2025 ची होईल का? लेट्स सी. हॅट्रिकचा चेंडू ड्राईव्ह केला इनफिल्डच्या वरून. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक मागे धावेल. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. पहिलं यशस्वी षटक संपन्न होतंय. गोलंदाज सूरज शिंदे यांचं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 2, गडी बाद केले 3. आणि हा क्रिकेटचा धावफलक कमी आणि फुटबॉलचा धावफलक जास्त वाटतोय. फुटबॉलमध्ये अशी परिस्थिती असते, 2 धावा धावफलकावर 3 गडी बाद. परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. गतवर्षीचा विश्वचषक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना, भारताची परिस्थिती देखील अशीच होती. 3 गडी बाद 2. तिथून भारताने तो सामना जिंकला होता ऑस्ट्रेलियाच्या विरोधात. 1 डे विश्वचषक तसा खेळ करावा लागेल या मॅचमध्ये. टीम DK स्पोर्ट्स पाटील आवडला, कारण हा सामना फक्त सामना नाहीये तुमच्यासाठी. हा सामना जिंकलात तर मात्र एक करंडक कशा मानकरी तुम्ही होऊ शकता. तो करंडक जर जिंकायचा असेल तर खेळ तसा करावा लागेल. हे क्रिकेट आहे. षटक क्रमांक 2 अजय कुंभार आलेत. अजय कुंभार समोर पाटण तालुका क्रिकेटचं तुफान. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. चांगला चेंडू फिरवलाय. अजय कुंभार म्हणजे एक चांगले फिरकीपट्टू, चेंडूला चांगले फिरवतात. आणि टीम आई मळादेवी स्पोर्ट्स कुसरूंने खेळ मात्र चांगला केला या स्पर्धेमध्ये. आयोजकासाठी प्रचंड असलेली मेहनत, परंतु त्या मेहनतीचं यश त्यांना प्राप्त होऊ शकतं. एक करंडक प्राप्त होऊ शकतो. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू चांगला फिरवलाय. चांगला ऑफ ब्रेक. काय इन कट झाला चेंडू. इन कटरचा वापर. अप्रतिम गोलंदाजी अजय कुंभार. ज्या प्रकारची त्यांची गोलंदाजी शैली आहे. चेंडू वेट घेतात, थोडासा फिरवतात. चांगला फॉलो थ्रू मध्ये चेंडू फिरवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. समोर आहेत सुनील सागावकर. हा मोठा बॅटर आहे, त्याच्याकडे क्षमता प्रचंड मोठी. पुलटा चेंडू बिघडण्याचा प्रयत्न. विकेटची संधी प्राप्त झाली. अक्षय शिंदे. विकेटचं पतन. इथे मात्र काय घडलं जातंय. DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. जशी दिवाळीमध्ये फटाक्यांची आपण माळ लावतोय, फटाके फटाफट वाजत जातात, तसे आता विकेट मात्र इथे पडतायत. संघ संकटामध्ये आहे आणि ज्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे अजय कुंभार यांनी फिरकी पट्टू आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फसवलंय. या स्पर्धेमध्ये अजय कुंभार यांची गोलंदाजी प्रभावित करणारी राहिली आहे. चला प्लीज थोडंसं मॅचला गती द्या मित्रांनो. नाराज असतील सुनील सागावकर. त्यांना देखील विश्वास नाही की हा चेंडू आपल्याला बाहेर मारायचा होता आणि बॅटची कडा घेऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. ज्या प्रकारे सध्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची 1 डे चालू आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 3. अनिकेत पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. दुसऱ्या बाजूला अक्षय शिंदे आहेत. इथून देखील 25-30 झालं तर मॅचला मजा येईल. विकेट करण्याचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. विजय सावंत तिसरा झेल पकडू शकतात. पहिला प्रयत्न चेंडू हातातून निसटला. जास्त घाई केली मी म्हणेन. 2 धावा प्राप्त होतील. विजय सावंत यांना या वेगाने आले चेंडूवर. जणू काही मला वाटलं की तो चेंडू पकडून कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील की काय, या स्पीडने आले होते. एवढा स्पीड कधी कधी नको असतो.
म्हणजे जर गाडीला तुम्ही वेगाने चालवाल 150च्या स्पीडने तर अपघात होऊ शकतो. तसं त्या प्रकारे तुम्हाला कंट्रोलमध्ये धावावं लागतं. वेगाने आलेत. फ्रंट फुटला येऊन चांगला ड्राईव्ह, गॅपमध्ये फटका, वन बाउन्स ओव्हर द रोफ. अनिकेत पाटील यांची पाटीलकी चालू झाली आहे. येतोय चौकार. या चौकाराने षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं 9 धावा धाव फलकावर. 4 गडी बाद 9. टीम DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. मी विनंती करेन आई वडजाई देवी मालदान कॅप्टन, न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी कॅप्टन, एकता मिरगाव कॅप्टन, आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. आपण यानंतर लॉट्स करणार आहोत. 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट, टीम DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. आणि विराट लव्हरसाठी एक आनंदाची बातमी. विराट कोहली फॅन, विराटने 100 केलेत. सध्या भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा सामना. हिटमॅनच्या चाहत्यांसाठी देखील चांगली बातमी, त्यांनी देखील अर्धशतक केलं. वेलकम न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. काही विराट लवर असतात, काही MSG लवर, काही रोहित लवर, परंतु आम्ही आहोत मायादेवी चषक लवर. एक महत्वाची मॅच, मोठी मॅच. फिरवण्याचा प्रयत्न, स्लोअर वन, फटका, लाजवाब, चुकी केली विजय सावंत यांनी. षटकार. येस बॅटिंग रिव्ह्यू. येस बॅटिंग करणारी टीम रिव्ह्यू घेते. आता तपासला जाईल. बॅटिंग रिव्ह्यू इथे बिमर आहे का हे पाहिजे. ज्या प्रकारे हा पहिला चेंडू स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केला आणि सर आपण उल्लेख केला होता की या मॅच अजून संपली नाहीये. 30-35 जर झाल्या तरी तो मॅच रंगतदार होऊ शकते आणि मॅच रंगतदार होण्यासाठी त्या धावा कराव्या लागतील. सचिन दादा यस, थोडासा वेळ घेतला जातो कारण त्यांना माहिती आहे मॅच खूप रंगतदार महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे आणि या ज्या प्रकारे चेंडू डीप झालाय का हे पाहायचंय. लेट सी. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ नो बॉल. आणि आता या मॅच मध्ये शिरकाव करू शकते DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. आणि कधी कधी तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करता आणि तो मात्र अंगलट येऊ शकतो. टीमची धावसंख्या धाव फलकावर 16 धावा. विजय सावंत हेच गोलंदाज आहेत. त्यांनी 5चा सामना आपल्या गोलंदाजीच्या बळावर जिंकून दिला होता. फ्रेडचा चेंडू. पावलं चुकली जात आहे. थांबणं पसंत केलं आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील ओव्हर द विकेटने. फ्रेडचा चेंडू आहे म्हणजे दबाव गोलंदाजावर असेल कदाचित. समोर अक्षय शिंदे. आधीच्या चेंडूवर षटकार टोकलाय. फ्रेडचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त होईल. यासाठी विजय सावंत यांची ओळख आहे का मला कुसरुंड एक्सप्रेस म्हणून पाटण तालुक्यामध्ये ओळखलं जातं. आज आयोजकांसाठी प्रचंड मेहनत. ज्या प्रकारचं आयोजन आपण पाहतोय, सर्व ग्रामस्थ असतील, सर्व पुरस्कर्ते असतील, आमचे सर्व खेळाडू, त्यांनी घेतलेली मेहनत आणि तेवढा चांगला खेळ तुम्ही मैदानामध्ये करणं थोडंसं कठीण. विकेट करण्याचा प्रयत्न. जेलची संधी नसेल. समोर जाईल कॉमेंट्री. अगदी आमचे कॅमेरामॅन तेजस मात्र 81-82च्या भेटीला. 6 धावांसाठी षटकार. यासाठी आपण उल्लेख केला की मॅच इथून देखील फिरली जाऊ शकते. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. 23 धावा. अक्षय शिंदेची ताकद आहे ही, त्यांच्याकडे पॉवर आहे आणि हा खेळाडू मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. 14 धावा नाबाद अक्षय शिंदे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 23. 3 गडी बाद 2. तिथून हा सामना फिरण्याची शक्यता होती आणि क्रिकेटचा खेळ आहे, कधी क्रिकेटला हलक्यात घेऊ नका मित्रांनो. हा देखील स्लोअर वन, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, शतकच्या दूरवरून वेगळे कॉलिंग दा. इट्स अ गुड कॅच. हर्षवर्धन मोहिते याच खेळाडूने क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामना जिंकून दिला होता आणि हा पहा झेल टिपलाय. हर्षवर्धन मोहिते, व्हॉट अ कॅच.
ऑड कॅच. इथे मॅच मात्र इथून पकडली जाऊ शकते का? टीमची धावसंख्या धाव फलकावर 23-5. परंतु मी म्हणेन अक्षय शिंदे यांनी त्यांचं काम केलंय. नवीन फलंदाज पप्पू पाटील मुकादम. प्रत्येक षटकाराला सुशांत टोपले साहेब यांच्या माध्यमातून मुकादम यांच्या 300 रुपयांचा पारितोषिक. म्हणजे एक षटकार 300 रुपयाचा आहे आणि मुकादम यांच्याकडे चेंडूंचा खेळ बाकी आहे अद्याप 3. 3 षटकार मारले तर 3 त्रिक 9, 900 रुपये. आजचा दिवस झालं काम संध्याकाळचा. जेवणाची उत्तम सोय. आता बॉस देखील आलेत. मुकादम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये पहिला चेंडू हवेत केलाय. बॉसच्या गाडीजवळ चेंडू हवेत आहे. चुकी झाले मुकादमची. गोल्डन डकचा शिकार. पहिल्या चेंडूवर 0वर बाद. अशी मैत्री पाहिजे सचिन दादा. ही मैत्री पाहिजे. बॉसची गाडी जिकडे उभी होती तिथेच मुकादमने चेंडू मारला आणि 0वर बाद. भले मी बाद होईल पण माझ्या मित्राच्या गाडीजवळच मारेन. हे प्रेम पाहिजे, ही मैत्री पाहिजे, ही दोस्ती पाहिजे. आणि मुकादम म्हणजे पाटण तालुक्यातील असं नाव क्रिकेटमधील एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. मित्रांसाठी या नेहमी या हाकेला धावणारा हा माणूस. नवीन फलंदाज दुर्गेश शिंदे. आज ईशान मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. टीम DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. या षटकामधील 2 षटकार या मॅचचं गणित बदलवू शकतात आणि 2 षटकार खूप महत्वाचे आहेत. अजून एक एखादा येईल का? पहिला चेंडू दुर्गेशने विकेट करण्याचा प्रयत्न. चांगला स्लोअर वन आणि यासाठी विजय सावंत त्यांना ओळखलं जातं. विविधता आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी जाणले जातात आणि अद्याप ज्या प्रकारे षटक हाताळलंय, प्रभावित केलंय. 1 to go, 23 रन्स ऑन बोर्ड. जास्त चेंडू फिरवलाय. शफल जास्त झाले होते आणि इथे योग्य चेंडू नाहीये. पुन्हा टाकावा लागेल. चला मी विनंती करेन आई वडजाई देवी मालदानचे कॅप्टन या प्लीज. न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी कॅप्टन, एकता मिरगाव कॅप्टन हे आपण लॉट्स करणार आहोत. विजयी टीम असेल एका चिठ्ठीमध्ये आणि 3 चिठ्ठ्यामध्ये 3 संघ. पहिली उपांत्य कोण खेळेल या जरा प्लीज लवकर. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. फटका फसलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडूचा अंदाज चांगला घेतलाय. 3रा विकेट घेतलाय या षटकामध्ये विजय सावंत यांनी. टीमची धावसंख्या 24-25 धावांचं लक्ष. टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरून 25 रन्स टू विन. बॉस चला या प्लीज आपण चिठ्ठ्या करणार आहोत. आई वडजाई देवी मालदन कॅप्टन या. एकता मिरगाव MS या. न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी नितीन वरंडे या. आपण टॉस करूया. ज्यांच्याकडे पाटण तालुका क्रिकेटच्या तिजोरीच्या चाव्या असतात सचिनदादा माने वेलकम. गोव्यावरून आलेत ते. वेलकम. राहुलदादा पेंढारकर साहेब आपलं देखील स्वागत आहे. आणि सचिनदादा माने एक असा व्यक्ती नेहमी पाटण तालुका क्रिकेटसाठी झटणारा. देऊ दुसरी द्या. काय पाहिजे तुम्हाला? मला पान पाहिजे. कोरं पान. पान घेऊ का? बाबा पान देतो. डायरी नका फाडू प्लीज. कोणाने कोणी मागितलं? पान कुठं आहे तर वहीच नाही. पाणी पाणी आणि म्हणावं इथं मग वही मागते ते. हा घेऊन. येस मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण लॉट्स करूया. या विजय दादा. न्यू स्टार वरंडेवाडी MS एकता मिरगाव
एम एस इकडे इकडे. येस राहुलदादा पेंढारकर देखील आहेत. आई वडजाई मालदांचे कॅप्टन. ईशान लक्ष दे बघा. एका चिठ्ठीमध्ये विजयी संघ आहे आणि 3 चिठ्ठ्यांच्या मध्ये तुमची 3 नावं आहेत. येस विजयांच्या शुभास्ते आपण येस आपल्या गावचे ग्रामस्थ आदरणीय श्री विजयदादा पवार साहेब यांच्या शुभास्ते आपण 2 चिठ्ठ्या उचलणार आहोत. पहिली उपांत्य लढत असेल. पहिल्या उपांत्य लढतीमध्ये मायादेवी चषकाची आपल्याला पाहायला मिळेल. पहिला संघ उपांत्य लढतीमध्ये आई वडजाई देवी मालदन आणि त्यांच्या विरोधात दुसरा संघ खेळ अर्थातच न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. येस टॉस करणार आहोत आपण त्वरित. आणि दुसरी उपांत्य लढत असेल एकता मिरगाव विपक्ष विजयी संघ. सर इथेच घेऊ ना म्हणजे एक मिनिट सर. सर पटकन करा छापा काढा म्हणजे आपलं काय लगेच match होणार. ते मागतो तू छापा काढा. सर तुम्ही काय घेणार कळतो 2 मिनिटं. ठीक आहे लगेच आपली हां लगेच 3 षटका बॉस. बॉस किती ओव्हर आहेत? 2 ओव्हर फायनल 3 ओव्हर जिंकू 5 बॉल. बरोबर ना. आई वडजाई देवी मालदान न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. लक्षात घ्या 2 षटकांची लढत 12 चेंडू. हाफ टॅकल चेंडू हुक केलाय. डीप स्क्वेअरले क्षेत्र खाली आहे. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. फलंदाज विनायक शिंदे सेट ऑन फायर. माफ करा अर्जुन अर्जुन पवार यांची पॉवर पाहायला मिळते. या मॅच मध्ये ज्या प्रकारे सुरुवात केली मजा येईल या मॅचला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर. कमबॅक करत असताना ऋषी पाटील. थँक्यू सो मच नवलाई स्पोर्ट चिंती. खूप सारे तुम्हाला देखील शुभेच्छा असतील पुढील हंगामासाठी. परंतु ही मॅच पहिल्या 4 चेंडूवर 11 झाल्यात आणि पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये विजयासाठी. 25 बेगीर करायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी. चेंडू हवेत. झेलचा चांगला प्रयत्न ऋतुराज आणि डीपलाय झेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम आई वडजाई देवी मालदनला. येस मायादेवी कुचरोंड संघ. परंतु पहिली उपांत्य लढत आहे आई वडजाई देवी मालदन विपक्ष न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी. आई वडजाई देवी मालदन आपण टॉस जिंकलाय. राहुल दादा आपला निर्णय. 2 षटकांची 2 षटक 12 चेंडू. फायनल 3 षटकांची बॉस बोलतात. ऋषी पाटील पहिल्या षटकामध्ये यश प्राप्त केले. टीमची धावसंख्या धावफलकावर 11. 1 टू गो. नवीन फलंदाज मिस्टर KPL सूरज शिंदे. पहिला चेंडू बेगीर करण्याचा प्रयत्न चुकी गेले. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन. गरज नव्हती सूरज शिंदेना असा फटका खेळण्याची. आता ताईपणा नडलेल कारण या गोष्टी तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. खराब शॉट सिलेक्शन. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल पहिल्या 4 चेंडूवर 11 आणि त्यानंतर पहा कमबॅक केलंय ऋषी पाटील यांनी. विकेटचं झालंय पतन. पहिल्या षटकात दिले 2 धक्के. आता 12 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी 14 धावा. मॅच ऑन.
ह्या चिठ्ठ्या ठेवा, फेकू नका. 12 चेंडू 14ची गरज. षटक क्रमांक 2 अनिकेत पाटील हे मात्र सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. 11ला 2 अशी परिस्थिती आहे, परंतु क्रिकेटचा खेळ हा बदलायला वेळ लागणार नाहीये. जसा सरडा रंग बदलतो तसा क्रिकेटचा खेळ रंग बदलतो आणि इथून देखील सामना तुम्हाला हलक्यात घेऊन चालणार नाहीये टीम आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरुंडला, कारण कमबॅक करण्यासाठी ओळख आहे या टीमची. अर्थातच DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड कमबॅक करू शकते हा संघ आणि त्यासाठी ओळखला जातो. विकेट करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करायचा होता, चेंडू बिहाइंड द विकेट गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. एक सिंगल प्राप्त होते, एक धाव. एका धावेने धावसंख्या पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न. 25चा करायचा पाठलाग आणि ज्यावेळेला तुम्ही 25चा पाठलाग करता सुरुवात चांगली झाली होती. सूरज शिंदे यांनी अतिघाई केली. इथून कमबॅक करू शकते टीम DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड, ते करून द्यावं लागेल गोलंदाज अनिकेत पाटील यांना. इथून जर एखादा गडी बाद केला, चांगलं षटक हाताळलं तर सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो आणि हेच क्रिकेट आहे. शॉर्टआर्म पुल केलाय, डिप्लोमेट विकेट आहे तैनात. चुकी होते, अशा कॅचेस सोडणं कुठेतरी महाग ठरू शकतं. फेकी चुकीच्या दिशेने केलंय, खराब फेकी, खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा प्राप्त केल्यात. या 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 14 धावा. 11 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 11 धावा. प्रत्येकाला एक ट्रॉफी हवी आहे. एका बाजूला DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड, दुसऱ्या बाजूला स्वतः आयोजक टीम आणि मायादेवी स्पोर्ट्स कोसरून. मॅच ऑन. बॅडमिंटन स्ट्रोक, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे इंद्रजित पाटील, सर हातामध्ये मारलाय. फ्री होम डिलिव्हरी, कॅच प्रॅक्टिस, फलंदाज बाद. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला ना की तुम्ही या सामन्याला हलक्यात घेऊ नका आणि हे क्रिकेट आहे. ज्या प्रकारे सकाळच्या सत्रामध्ये जुगाई माता प्रतिष्ठान रुवलेने हलक्यात घेतला होता तो सामना, त्याच प्रकारे या टीम हलक्यात घेते का या मात्र प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. नवीन फलंदाज विजय सावंत, ज्या गोलंदाजाने पाठचा सामना जिंकून दिला आपल्या गोलंदाजीच्या बळावर, आता बॅटिंग करायची. अद्याप 11 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 11. मॅच इथून फसली जाऊ शकते. ही मॅच जेवढी वाटते तेवढी सोपी नाहीये. सर्व ग्रामस्थांचं देखील मनापासून स्वागत कुसरूंचे. टॅप फटका केला, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. इंद्रजित पाटील 1 धाव प्राप्त केला. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये कारण चेंडू हातामध्ये. 8 मध्ये आता करायच्या 10 धावा. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. या षटकामध्ये अनिकेत पाटील यांनी 2 चांगले चेंडू हाताळले आणि शेवटी मॅच जर 6-10 6-9 वरती आली ना तर मजा येईल. 8 चेंडू 10ची गरज. 8-10 स्ट्राईक वर आलेत आता अर्जुन मोहिते. ज्या खेळाडूने काय डायरेक्ट हिट केला होता दुसऱ्या फेरीमध्ये. अर्जुन मोहिते यांचा शॉट आर्म जॅक डीपला आहे का कॉर्नर, चुकी होते परंतु दुसरी धाव प्राप्त होणार नाही. ऋषी पाटील काय वेगाने चेंडू पकडलेला आणि त्यानंतर फेकी केली. टीम मालदन आपला निर्णय सांगा प्लीज. आई वडजाई देवी मालदन टॉस जिंकलाय. 2 षटकांची लढत आहे, लक्षात घ्या. आड्या बॅटने खेळायचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतायत आणि पंच सांगतात हा योग्य चेंडू आहे. म्हणजे मॅच आता निर्णय क्षणाला येऊन टेपले. 6 चेंडू 9ची गरज. काय घेतलं बॉस? 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. मॅच झाले ऑन. आई वडजादेवी मालदन आपला निर्णय. टीम मालदन बॅटिंगचा घेतला निर्णय. चला प्लीज आपण फिल्डिंगसाठी सज्ज राहा. 6 चेंडू 9 धावांची गरज. बोला ना. हो निघाले. हो चालेल. अच्छा ते फायनलला गेलेत का? ठीक आहे चालेल. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवर 11 झाल्या होत्या. ज्या प्रकारे खेळ केला फलंदाज अर्जुन पवार यांनी आणि त्यानंतर 6 चेंडू 9 धावांची गरज.
राजू रोडे एक अनुभवी खेळाडू आहे, त्यांच्याकडे देखील क्षमता प्रचंड आहे, त्यांच्यावर विश्वास दाखवलाय. या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल हे पाहायचं. राजू रोडे षटक क्रमांक 3 साठी आलेत. 6-9. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा. न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचंय, आपण सज्ज राहा. सहा चेंडू 9ची गरज. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर सोडून दिलाय. व्हाईट बॉल आता 6 मध्ये करायच्यात. 8 धावा. व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये तुम्हाला. चला प्लीज स्पीडअप करा. 6 मध्ये 8. व्हॉट अ मॅच. उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना कसा असावा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. वाईडला रिव्ह्यू नाहीये, नका वेळ घेऊ, कारण अजून 2 उपांत्य लढती एक अंतिम लढत खेळवायचे. येस थोडंसं स्पीडअप करा. 6 मध्ये आता 8 हवेत. मॅच ऑन, गेम ऑन. समोर आहेत अर्जुन मोहिते. महाभारतातील कुंती पुत्र अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता. या अर्जुनाला आता फक्त 8 धावा दिसायला पाहिजेत आणि ते खूप महत्वाचं आहे. 6 मध्ये 8. चांगला ऑफड्राईव्हचा फटका. ओव्हर्स द बॉलर क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला चांगला प्रयत्न केलाय. 2 धावा वाचवलेल्या आपल्या टीमसाठी. निश्चितच दुर्गेश शिंदे चांगला प्रयत्न केला जातोय. 2 धावा मात्र आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी महत्वाच्या वाचवल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे जात असताना आता पाहायला मिळते. 19 धावा. 8 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी. 5-6. मोठा फरक खेळायचा प्रयत्न. 1 आली आहे, म्हणजे आता अजून एक कमी होईल. आता 5 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 5 ची गरज. इथे स्वतःला सिद्ध करावं लागतं, कारण ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करा, संपूर्ण ओमसाई MTC तुम्हाला प्रसिद्ध करेल. आणि यासाठी ओमसाई MTC आहे. इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर, यूट्यूबवर ते फेमस होऊ शकता. 4 मध्ये 5. आता ग्रीन चिली नको, टोमॅटो केचप पाहिजे. मॅच रोमॅन्टिक मोडमध्ये. चला प्लीज स्पीडअप करा. आयोजन कमिटी चेंडू द्या प्लीज. आयोजन कमिटी मैदानामध्ये खेळते. अरे भावानो, थोडी तरी इकडे बसा. सगळे तिकडे बसले. चेंडू कुठे ठेवलेत. आणि पंचाकडे एक नवीन बॉक्स देखील देऊन त्या सर्व कुसुंडगावचे ग्रामस्थांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. 4 मध्ये 5. मॅच ऑन. सामना संपला नाहीये. त्यांचं शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम. 4 चेंडू 5 ची गरज. मॅच ऑन. सामना अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन टेपलाय. मॅचला मजा यायला लागते. ग्रामस्थांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आणि हेच क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे सामने पाहायला मजा येते. व्हॉट अ मॅच. युवराजजी असवले साहेब यांचं शुभागमन झालं. वेलकम सर. या आपलं देखील सहर्ष स्वागत. 4 चेंडू 5 ची गरज. 4 चेंडू मध्ये 5 ची गरज आहे. व्हॉट अ मॅच. चला प्लीज स्पीडअप करा दोन्ही टीम. वेळ घेऊ नका मित्रांनो, अजून 3 सामने बाकी आहेत. आणि यासाठी बॉसला माहित आहे की कधी कोणत्या षटकांचे सामने खेळवायचे, किती षटकांचे सामने खेळवायचे. आणि बॉस काय उगाच तालुक्याचा पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट सांभाळत नाहीये. 4 मध्ये 5. चला स्पीडअप करा प्लीज. सकाळपासून आयोजकांनी मेहनतीने जी गोष्ट साध्य केली, सगळं काही वेळ चालू आहे. एक मोठा फटका हवाय. आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरुंडला टॉप 4 मध्ये जाण्यासाठी एक बिग हिट रिक्वायर्ड ऑफ दी स्टेज. उलटा चेंडू ताऱ्या बाटणे खेळायचा प्रयत्न चुकी करतोय एसटी रक्षक. 1 धाव 22 स्वरूपात प्राप्त होते. 3 चेंडू 4 ची गरज. खेळामध्ये हार जीत होत असते, तुमचं लढणं खूप महत्वाचं आहे. चला टीम DK स्पोर्ट्स प्लीज थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. तिकडे पण तुमची फायनल साठी एक टीम वाट बघते ऐरोलीला.
DK स्पोर्ट्स फायनलला पोहोचले तिकडे. 2 गाव 1 टीम. 3 चेंडू 4ची गरज. आज विराट लवर खुश असतील. विराटने 100 केलेत. काय बॅटिंग केली त्याने देखील. आणि ज्या प्रकारे बॅटिंग करतात तिथे अर्जुन मोहिते. एक मोठा फटका पाहिजे. 3 मध्ये 4 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 4 पाहिजेत. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. चला प्लीज स्पीडअप करा, आम्ही विनंती करतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न. चायनीज कड. धाव प्राप्त होत नाहीये. 2 चेंडू 4ची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. पहिल्या 3 चेंडूवर धावा झाल्या होत्या 11. 25 करायच्या होत्या. जशी अर्जुन पवारांची विकेट गेली तिथून अगदी रांग लागली. 2 चेंडू 4 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. जिंकणं हारणं खेळाचा एक भाग. तुम्ही लढता कसे हे खूप महत्वाचं. कारण इतिहासाने मी लढणाऱ्यांचा लिहिला जातो, हा रडणाऱ्यांचा नाही. ही मॅच काय रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपले. 2 मध्ये 4. एक मोठा फटका गरजेचा आहे. अर्जुन मोहिते ते मोठा फटका खेळतील का. समोर आहेत नॉन स्ट्राईकला विजय सावंत. फुलटा चेंडू बिघडण्याचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त होईल म्हणजे 1 चेंडू. आता 3 धावा. चौकार खेळणं अनिवार्य असेल. सामना फसलाय. 1-3. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे का. येस, उंचीसाठी पाहायचं आहे. येस, आता पाहिलं जाईल. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काही होईल असा नियम नाहीये. 1 मध्ये 3. म्हणून क्रिकेटला कधीही हलक्यात घेऊ नका मित्रांनो. कारण क्रिकेटमध्ये कधीच 1 आणि 1 2 आणि 1 आणि 1 11 होत नसतात. क्रिकेट कधी तुम्हाला वर घेऊन जाईल, क्रिकेट कधी तुम्हाला खाली आणेल हे सांगता येत नाही. चला प्लीज, इट्स अ फेअर डिलिव्हरी. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. आता मात्र एक मोठा फटका खेळायचा आहे. आता मोठ्या फटक्याची गरज आहे. वॉट अ मॅच. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. एक वेळ मैदानातली लढाई हारला तरी चालेल, परंतु मनातून हरू नका. जो मनातून हरतो तो कधीच मैदानामध्ये जिंकत नसतो. प्लीज स्पीडअप करा. टीम DK स्पोर्ट्स किती वेळ घेणार आहेत. या मॅचला खूप वेळ झालाय. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता. या मॅचचा हिरो कोण आणि या मॅचचा विलन कोण, सुपर हिरो कोण बनेल. एका बाजूला राजू रोडे, दुसऱ्या बाजूला अर्जुन मोहिते. 1-3. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. खोदून काढलं. 1 धाव देखील इथे मात्र पहा. अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन राजू रोडे यांनी मात्र केलं जात आहे. अगदी ऋषभ पंत याची आठवण आली. ज्या प्रकारे त्यांनी उडी घेतली. टॉप 4 मध्ये 4था संघ ठरतोय. टीम DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. अभिनंदन, वेल पेड. अवघ्या 2 धावांनी सामना जिंकलाय.